नमस्कार मंडळी, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की काव्याने पार्थला आपल्या बेडरूममध्ये झोपायला सांगितलेलं असतं आणि ते समजल्यानंतर रम्याला मात्र अतिशय राग येतो आणि ती स्वतःशीच बोलू लागते। आज काव्याने पार्थला तिच्या बेडरूममध्ये झोपू दिले, उद्या ती तिचे व पार्थचे लग्न देखील मान्य करेल। नाही रम्या, तुला हे होऊ द्यायचे नाही। पार्थ हा फक्त तुझाच आहे, त्याला दुसऱ्याचे कोणाचेही होऊ द्यायचे नाही। आता मला लवकरच जागे व्हावे लागेल आणि काहीतरी ठोस पाऊल उचलावे लागेल असा ती विचार करू लागते। तर तिकडे आपण पाहतो नंदिनी काव्यासमोर जीवाला सांगते, जीवा एका मुलीची केस आहे, तिच्या आईबाबाने तिचं लग्न जबरदस्तीनं लावलेलं आहे। तेव्हा काव्या बोलते, ताई लग्न तर आपलं देखील जबरदस्तीनंच लावलेलं आहे। तेव्हा नंदिनी तिला उत्तर देते, काव्या आपली परिस्थिती वेगळी होती, परिस्थितीनुसार आपले लग्न लागलेले आहे, परंतु त्या मुलीचे एका मुलावर प्रेम होते। तेव्हा चिडलेली काव्या तिला लगेच म्हणते की माझे देखील एका मुलावर प्रेम होते आणि हे ऐकून नंदिनी व जीवा दोघांनाही आश्चर्याचा मोठा धक्काच बसतो आणि नंदिनी ही आश्चर्याने तिला विचारते, तुझे कोणावर प्रेम होते? आणि तेव्हा काव्या ही काहीच उत्तर देत नाही। आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्या ही लग्ना अगोदर आपल्या आणि जीवाच्या एकमेकांवरच्या प्रेमाचं सत्य नंदिनीला सांगणार का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे। अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।